शुभ सकाळ मंडळी, मी तुमचा लाडका निशांत कडू तुमचा माझ्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. सो आजचा दुसरा दिवस. बघा हिरवा कपडे घातलेले आहेत. दादा सकाळच उठून आलेले आहे कॉलेजला जायचे म्हणून. झोपलोच नाही. सो जाऊ द्या, आता देवीचं दर्शन घ्यायला चाललेलं आहे. सो दाखवतो तुम्हाला. गाईच पोचल्या आमची देवी. कालच्या ब्लॉगमध्ये दर्शन झालेलं आहे. आता चाललो कॉलेजला. लय दिवसातल्या चालल्या. त्या दिवशी गेलतो त्या रक्तदान करायला, केला तर नाही, दुसऱ्यांना सांगितलं करा म्हणून. स्वतः चला कॉलेजला जाऊन. बघा आमच्या आईने आता चपात्यांचा पीठ करायला घेतलेले आहे. नाही हे भेंड तर भेंड्याची भाजी बनवेल. लय कामं करतं सकाळपासून. माझा तर उपवास आहे, मी काही खाणार नाही. सो चला आता चाललो कॉलेजला. दादा इकडं दादाला आतमध्ये सोडत नव्हतं. रेग्युलर स्टुडंट असून पण जाऊ द्या, काही नाही हरकत. तुला तरी ओळखतो, मला तर ओळखत पण नाही. एवढा रोज जातो त्याच्या समोर ना, तरी पण ओळखत नाही बसलो. काय बोला दादा, ये जरा कट करा. बस बाकी कुछ नाही. गाईज आता कॉलेजमध्ये आल्या ना. आमच्या कॉलेजला देवी बी बसले. दाखवतात थांबा तुम्हाला. आमची आई आहे. आई बघा कशी करते. सो आता देवी दाखवतो ही बघा. सो ही आमच्या कॉलेजला देवी बसले. सो कशी आहे नक्की सांगा. गबरा बी घेतील कॉलेजला. गरबाच्या कॉम्पिटिशनला सहभाग घ्या सर्वांनी. 9 दिवसाच्या 9 रंगाच्या 9 कपडे घालवल्या. हा, आणि कॉलेजवाले घेतात का पहिले ते बघ. नाही घातलं ते वेगळी गोष्ट आहे. सो चला गाईज दाखवतो आमचा क्लासरूम कोण कोण आहे. मॅडम पोरी परवरल्या, पण आमचा धीरज कुत्रे सॉरी म्हात्रे बघा किती पोरी हरकाल असतं. पोरी परवरल्या ना, लाजत तरी नाही. दादा आमचे जाऊ द्या, नुसतं नको ना करतात, काय फायदा. सो गाईज नंतर दाखवतो. दादाला टेन्शन आलेलं आहे. दादा नको लाजू, होईल तुझा लगीन, भेटल. अच्छा पेपराचं टेन्शन घेतले दादानी जाम. नको रडू, होशील पास. नाही केट्या लागणार, माझा पेपर बघून लिही. अरे मला एक तरी केटी आहे का? 4च्या 4 सेमिस्टर क्लिअर आहे. बघा गाईज लय रडायला लागलेला आहे. जाऊ द्या. सो दाखवतो तुम्हाला. एका दादानी बघा कसा काय लिहिले. सो वाचून दाखवतो थांबा तुम्हाला. इफ यू बॉय शी डझंट वॉन्ट being a man she can't afford. सो त्या दादाला दाखवणार नाही. खूप दादानी कांड केलेले आहेत म्हणून, नाही तर दाखवला असता. सो चला. हे बघा कामं करायला घेतलेले आहेत. उपवास माझा आहे. मी पाणी काय पिल्ला 2 दिवस झालं, आणि या दादाला चक्कर येत आहे. खाऊन पिऊन चक्कर येत आहे. काय करायचं दादा. सो गाईज आता कामं करतो. चला दाखवतो. चल तिकडं. गाईज कामं झालेली आहेत. आता घरी चाललं. दादा चाललंय, डोकं दुखतं. खाऊन पण का आता मी नाश्ता केले तरी चक्कर येतं. काय पोऱ्याचा कसा होईल. जेवणाचा काय संबंध नाही. बिमार आहे. बिमाराचा ना खाण्याचा काय संबंध. खात नाही म्हणून आजारी होतो. सांगा जरा काही त्याला. तरी बिमार आहे. खाऊन पिऊन असणारा आजारी माणूस. सो दाखवतो चला तुम्हाला. आता बघा क्लासला आल्या तरी पण दादा मोबाईलमध्ये घुसले. इकडं रोड बीड आहे. गाडी उडवून झालं तर त्या नाही. रस्ता कुठे तो काय तिकडं आतमध्ये आहे. सो गाईज आम्ही आमच्या क्लासला आलेले आहे. मस्त AC थोडासा इथं जरा आहे. आमचा क्लास आतमध्ये खूप काय येत नाही PC वरती. मी काय केलं नाही. मी बघ ओपन केलं तर चालूच होत आहे बघा. ओपन चालू आहे का नाही. काहीच येत नाही.
नाव खराब करायला आले. अभी शुरू नहीं गेला, अभी तो मैंने शुरू किया है, अभी तो खेल बाकी है मेरे दोस्त. कुठला खेळ? ये टायपिंग स्केल नाही खेळ. सो याला काहीच येत नाही, पण प्रयत्न असे करतो की खूप पुढे जाण्याचा. जाऊ द्या, काय जमणे दादाला. सो मी पण आता प्रॅक्टिस करतो. सो दाखवतो, थांबा. सगळे आमची क्लासची मेंबर कोण कोण आण. बघा कामागाराचा डाकू नुसते. हे बघा हे टाइमपास कामच करतो. जरा काय नाही कामं करत. हे बघा चॅटिंग करायला लागते आम्हाला. हे बघा कोणाला पकडावा नाही ना. कुठून चॅटिंग दिसते तुला ही? अरे मेलवरती करतोयस ना. मेलवरती कोण चॅटिंग करतो? तू. सो गाईज आहे बघा, मी इज्जती C++चा करतोय. आता बसलोय PC वरती. सो दाखवतो तुम्हाला. हे बघा मूर्ती बघा, ही आम्ही क्लासला आलोय, पण आता देवीच्या दर्शनाला आलोय. हे बघा हे सगळे मेंबर आहेत. देवापासून देवा देवी काय पाहिजे तुला? काय नाही, काय म्हणतात, सुखात आमचं येऊ ना. जो कोर्स आहे तो होऊ दे. आणि त्यातला चांगला मार्क पडू दे. दादा तुमचं काय? दादा फक्त हा दादा काहीच नाही बोलत. दादा ती काहीच बोलत नाही. दादा एकदम शांतवाला माणूस आहे. नाही जबा तर नाही जबा. सो काहीच आता चला फोटो काढतो, मी दाखवतो. मला ओळखता तुम्ही? हे आमचं लाडकं दादा क्लासमध्ये मोकाट बसल्यान आहे का नाही? काय तू काय बसलोय? मी व्लॉग काढतोय. निर्लचे ही आरती आहे, ही दीपाली आहे. सो तुला आता क्लासमध्ये पहिला दिवस येतं, कसं वाटतंय? एकदम ओके. उपासना तुला कसं वाटतंय क्लासमध्ये पहिला दिवस? पहिला दिवस वाटत नाही, असं वाटतं किती 4-5 महिने झाले. सो ऋतुजा मॅम तुम्हाला कसं वाटतंय? पहिलाच दिवस आहे तर. ओके. हर्षला मॅडम तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतं, पहिलाच दिवस आणि खूप छान छान ॲक्टिव्हिटीज झाल्या क्लासमध्ये. एक्साइटमेंट वाटते. अच्छा घरी जायचंय का नाही? जायचंय. सो वैष्णवी मॅम आता पहिलाच दिवस आहे क्लासमध्ये, तर तुम्हाला कसं वाटतंय? फर्स्ट इयर खूप बोर वाटतं, आता इंटरेस्टिंग वाटतं. आता इंटरेस्टिंग वाटतंय. सो ओमकार दादा पहिलाच दिवस आहे क्लासमध्ये, तर तुम्हाला कसं वाटतंय? जरा भीती वाटली, पण आता जरा बरं वाटतं. सगळ्यांशी मिळून मिसळून जरा व्यवस्थित. अच्छा. सो भूषण दादा तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतं. टेन्शन पण येतो, याच्या आधी बोललो नाही. अच्छा नक्की पुढे जाशील. आणि या मुबीना मॅडम आहेत. सो तुला कसं वाटतंय? पहिलाच दिवस आहे तर. असं वाटतं ॲक्च्युली मी आधी माझं कन्फर्म होतं, बट मी आता कन्फर्म केलं आहे. त्यामुळे मस्त वाटतंय. फ्रेंड्स पण नवीन भेटले, मस्त. ओके. सर हे आमचे सर आहेत. तर सर पहिलाच दिवस तुम्ही आम्हाला शिकवतायत, तर तुम्हाला कसं वाटतंय? चांगली बॅच आहे. पोरं नीट बोलताय, कम्युनिकेट कधीतरी करता ॲटलिस्ट. त्यात अशा पण बॅच असतात जे कम्युनिकेटच नाही करत. बेटर कम्युनिकेट. सो तुम्हाला आम्हाला शिकवायला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतं. ओके चांगलं वाटतंय. सो गाईज आता पुढं दाखवतो तुम्हाला. सो सगळे कशी वाट बघतात बघा. हे बघा वाट बघा कशी बघतात. आणि ते हेल्मेट वाजवायला इथले नालायकाने. हे बघा कशी वाट बघतात. जसा वडापावच भेटणार आहे यांना, कशी वाट बघतात. जाऊ दे आता काय. चला दाखवता. डन हिचा झाला, हिचा पण डन झाला. माझं डन होऊन पुढे गेला. डन हे दाखव ना रे चंपाबाई, दाखव ना. अजून झालाच नाही. झाला डन. डन माझं सगळ्यात पहिला डन झालंय. व्हिडिओ कशी काढतोय बघा, लाईव्ह झूट बोलतीये. सो चला काहीच दाखवतो. घरी आल्यावर दादा आपला शब्द सांगा. परत समजलं नाही. दिनी ओ औ वैमो औ हौरू. सो काहीच हा शब्द याच्यात बोललोय मी. तो क्लिप नंतर थोडासा तो शॉर्ट करेल फास्टमध्ये, तेव्हा ते तुम्हाला नीट क्लिअर समजेल. आज समजेल का? आज समजेल नक्की? सांग मग. दिनिओ
आओ ओ मोहिरू. हा बस, दादांची भाषा समजली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप उत्कृष्ट अशी भाषा आहे दादांची. सेम तशी भाषा आहे. हा. सो चला गाईज दाखवता. आताच घरा आल्या लय थकल्या. दादानी धरार पडल्या. 2 वडापाव, 2 समोसा पाव. एवढं हे एवढं नाही. एक समोसा पाव, एक वडापाव, 2 एक. सकाळी 8 वाजेपासून काहीच नाही खाल्लंय. वडापाव पण खाल्लेला. सकाळी 8 वाजेपासून घरातून निघालोय. हा. नंतर 11 वाजता एक वडापाव खाल्लाय. नंतर डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता एक समोसा आणि एक वडापाव खाल्लेला आहे. बस गाईज अजून 7 पण नाही वाजलं. हा मग 7 नाही वाजले. आता मला टायमिंग थोडी, तिला घड्याळ थोडी लावलेलं त्यांनी. 5 वाजता समज. माझ्या गाड्यालाच विचारायचा होता. आपण 5:30 समज. 5-5:30. सो गाईज बघितला, दादा खाऊन पिऊन आजारी आहे. आजारी माणूस आहे ना तू. बघा आजारी माणूस असा असतो आणि मोबाईलमध्ये घुसलेला असतो. नको भाषा दिसेल तुम्हाला म्हणून दाखवत नाही. सो चला दाखवता पुरं.